कोपरखैरणे सेक्टर 19मधील साई स्नेहदीप हॉस्पिटल येथील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. अभिजित छगन शितोळे वय वर्ष 31 या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. साई स्नेहदीप रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने हा बळी घेतलेला आहे. नवी मुंबई कोपरखैरणे सेक्टर 19मधील साई स्नेहदीप हॉस्पिटल येथील ही कालची घटना घडलेली असून सरिता अभिजित शितोळे यांचे पती अभिजित छगन शितोळे हे उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ICUमध्ये त्यांचा मृत्यू झाला असून सदर घटनेचा प्रकार जेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करताना हे समजलं आहे की डॉक्टरांच्या चुकीमुळे हा युवकाचा मृत्यू झालेला आहे. प्रतिनिधी सुदाम डोके. आणि सगळं सांगितलं पण होतं. मी ICUमध्ये बसलेलं तेव्हा सगळं सांगितलं की घराच्या शिवाय डायरेक्ट ट्रीटमेंट चालू करा. मी हवं तर डॉक्टर जे माझं ज्यांच्याशी ट्रीटमेंट झाली होती त्यांच्याशी पण कन्सल्ट करायला तयार आहे. ते बोलले, मी म्हटलं ते इथून नाही आहे. ते म्हटले आम्ही ट्रीटमेंट करू त्याची, तुम्ही फक्त सगळं विचारलं ते सांगा. मी सगळं सांगितलं, सगळं व्यवस्थित सांगितलं. मला म्हटले सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. मी म्हटलं ठीक आहे. पण म्हटलं सिच्युएशन क्रिटिकल आहे तर म्हटलं काहीतरी होऊ शकतं ना जर काढलं. ते बोलले करू आपण, सगळं व्यवस्थित करू, प्रयत्न करू. तर मी वारंवार त्यांना विचारत होते, जात होते दिवस व्यवस्थित. मी म्हटलं ठीक आहे, आता व्यवस्थित दिवस जात आहे तो होत असेल. सकाळी तो खूप पाणी आणलं. मला म्हटलं तू कुठूनही पाणी आणून दे, पण आणून दे. आणि एवढं पण बोलला, जर तू पाणी नाही दिलं ना तर मी मरून जाईल. आणि मी यांना रिक्वेस्ट करत होती थोडंफार पाणी द्या त्याला. आणि त्याच्या पोटात ऑलरेडी लोकांनी नाकात टाकून घाण काढली होती. त्यातलं त्याचं पोट रिकामं झालं, प्लस त्याला सलाईन चालू होती. त्याच्या पोटात पाणी न उडवलं तर पूर्ण आतमध्ये सुकून गेलं आणि त्याच्याने त्याला तो आकडी आला. ओके, थोडंसं आपण पाठीमागे जाऊ. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात तेव्हा तुम्हाला काय अपेक्षा सांगितलं? मला मी सांगितल्याबरोबर त्यांनी मला हे सांगितलं की क्रिटिकल आहे. पण मी त्यांना हे पण विचारत होते की नीट होईल ना. ते बोलले होईल, आपण प्रयत्न चालू आहेत पण होईल नीट. आपण त्यांना 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि त्याच्यानंतर मग आपण काय होते बघू. दुसऱ्या दिवशी पण मी विचारलं की 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आपण, ते काय आहे म्हणजे काय करायचं. तर मला म्हटले प्रयत्न चालू आहे. आणि सकाळी जेव्हा मी आतमध्ये गेली ते एक लेडीज डॉक्टर सर्जन डॉक्टरशी बोलत होते. सर्जन पण मला बोलले की क्रिटिकल आहे, पण निदान झाले, काय करायचं त्याच्या हिशोबाने आम्ही करतोय सगळं. आणि ती बोलली की हार्ट रेट 180 होता, आता 140पर्यंत पोचलं आहे. आणि BP लो होती, जास्त स्लो होती, आता ठीक आहे थोडीफार. ते मला म्हणते पाणी आणून दे आणि तू जाऊ नको ते मला मारून टाक. मी तरी गेली, कारण यांना मी हॉस्पिटलमध्ये ठेवलं, मी घरी गेले. पण त्यांना अशी का भीती वाटत होती की मला इथं मारून टाकतं? आता पाणी देत नव्हती, पाणीच देत नव्हते. तो म्हणत होता मी पूर्ण सुकलो आहे, असं मला त्रास होतो, मला पाणी दे. कदाचित असंही होऊ शकते की डॉक्टरची काय प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये ते पाणी देऊ शकत नाही. सांगितलं होतं पण ऑलरेडी सुकल्यामुळे आकडे आले. पूर्णच बंद केलं गेलं ना. म्हणजे त्याचं पूर्ण सुकलाच तो आता. शुक्रवारपासून पाणी न दिल्यानंतर त्यांच्या माणसाच्या अंगात काय राहील. आणि त्यात होती पण पोटातली घाण पूर्ण बाहेर काढली होती. ते मला दाखवलं पण ते. पण 2 तासात असं काय झालं. म्हणजे जेव्हा आकडी येत होती तेव्हा तुम्ही काय करतो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मला सांगितलं की क्रिटिकल आहे, हे तब्येत आपण याच्यामधून निघून जाऊ असं सांगितलं. क्रिटिकल आहे मान्य आहे. ह्याच्या आधी पण तिला ICUमध्ये ठेवलं होतं लिव्हर सेशन. जर तुम्हाला आम्ही सगळी माहिती दिली होती, तुम्ही वेळेच्या वेळेस सगळे योग्य उपचार तुमचं म्हणणं मान्य करताय की आम्ही योग्य उपचार दिले. पण जर तू पाणी मागतो तर तुम्ही, मी तेवढं पण बोलले, तुम्हाला नाही हँडल होत आहे तुम्ही एखादा दुसरा हायर करते स्पेशली लिव्हर ॲक्सेससाठी. कारण जर त्याचं सगळं जो डॉक्टर आम्ही त्याला हे केलं होतं ना, तो डॉक्टर बाहेरगावी गेला संदीप. त्यांनी त्याला बरं केलं होतं. माझी चूक झाली, मी ह्याला इथे घेऊन रिलायन्समध्ये नेलं असतं तरी सांगितलं. तर माझी ओळख नव्हती. मी एकदा परत विचारतो तुम्हाला, जेव्हा क्रिटिकल आहे डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं तर तुमचं असं म्हणणं आहे की अचानक 2 तासामध्ये असं काय झालं? क्रिटिकल आहे, मान्य आहे. हां, क्रिटिकल आहे, मान्य आहे. बोलले होते आम्हाला. हे पण सांगितलं की वेळ व्हेंटिलेटर पण ठेवू. पण जेव्हा मी सकाळी
जेव्हा मी सकाळी भेटली त्यांना तेव्हा त्यांचे एक लेडीज डॉक्टर म्हटले की हार्ट रेट नॉर्मल म्हणजे 140पर्यंत पोचला आहे, 180 होता आणि बी पी नॉर्मलला आहे. म्हणजे नॉर्मल म्हणजे ते बोलतात औषधामुळे नॉर्मल आहे. पण जेव्हा ती डॉक्टर बोलली बी पी आता ठीक आहे, म्हणजे ते माझा नवरा पण हेच बोलत होता की बी पी ठीक आहे असं म्हणतात ती लोक. म्हणजे नेमकं तुमचा म्हणण्याचा उद्देश काय आहे? मला जेव्हा क्रिटिकल आहे म्हणून ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा पाणी मागत होतं, पाण्यासाठी जेव्हा त्रसत होते पाणी पिण्यासाठी, तुमचा असा अंदाज आहे की जर पाणी दिलं असले तर ते वाचले असते. असं काही 2 तासामध्ये अचानकच काय झालं असा तुमचा आरोप आहे का? शुक्रवारी पाणी नाही, शनिवारी पाणी नाही दिलं. आज जर माहिती पडलं की सिच्युएशन बाहेर जाते तर तुम्ही लोकांनी काय ॲक्शन घेतली की नाही? आजचं येऊन देत नंतर आम्हाला ICUमध्ये आम्ही करतोय, प्रयत्न करतोय. मला 4 वाजता फोन आला यांचा, मी घरी होते. मला डॉक्टरने सांगितलं की त्याला आकडी आली. मी म्हटलं आकडी कशी काय आली? तुमच्याकडे सिच्युएशन हे होती ना, तुम्ही सगळं ठेवलं होतं तिला ICUमध्ये, तर त्याला कंटिन्यू औषधे देते नसतं, आकडी कशी काय आली? पाणी न दिल्यामुळेच आली ना. कारण पोटात एक थेंब पण पाण्याचा नसेल तर माणूस आतून सुकलाच जाणार नाही. मग त्याला हातपाय त्याचे वाकडे नाही होणार पाणी नसेल. तुम्ही बघा ना, एक पूर्ण दिवस न पाणी पिता राहू शकतो. तो माणूस 3 दिवस बिना पाण्याचं त्याला ठेवला होता. तो म्हणत होता मला 1 ग्लासने 1 जार पाणी द्या, कारण खूप त्रास होतो त्याला. त्याचं पोटात दुखणं तुम्ही थांबवलं होतं, पण त्याला खरंच गरज होती पाण्याची, पण तुम्ही ते दिलंच नाही. त्याला पाणी देणं गरजेचं होतं, नाही दिलं. मला बोलले की देतो आम्ही, तुम्ही बाहेर जा. मला उभं पण राहून देत आणि तो मला म्हणत होता तू बाहेर नको जाऊ, नाही तर हे लोक मला मारून देतात. आणि त्याला अटॅक आला, त्यात त्यांनी जीभ चालली. मग तुम्ही जिद्द केली ना त्याच्यासमोर, जर तो माणूस पाणी विचारतो तर तुम्ही थोडंफार तरी द्या ना त्याला. ते बोलतात आम्ही हवं तेवढं दिलं, पण त्याला नव्हतं बोलायचं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुमच्या अशा बोलण्यातून असं कळतं की तुमचा असा आरोप आहे की तुम्ही जर त्याला पाणी दिलं असतं तर माझा नवरा वाचला असतं. तुम्ही विचार करा ना, 3 दिवस ज्या माणसाला पाणी नाही दिलं त्याला अटॅक यायचं राहिलं, बिना पाण्याचं ठेवलं, सलाईंनी काय होतं सांगा बरं. मग हा प्रकार घडला जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा तुम्ही कुठे होता? मी घरी होते, मी घरी गेले होते 1-1:30 वाजता. 1 वाजता मी यायला म्हणून मी घरी गेली. माझ्या सासूबाईला त्यांना म्हटलं आम्ही नेहमीच तेच करतो, त्यांना दिवसभर ठेवते, मी दिवस घरी जाते, अंघोळ वगैरे करून मग पुन्हा संध्याकाळी इथे येते. इथे कोण होतं तेव्हा? कोण आहे ते तुमच्या? सासूबाई. तुमचे अजून परिवार किती लोक आहेत? सासरे आहेत माझे, मला अजून दोघं आहेत. माझे बाबा, माझ्या बहिणी. इतर काय तुमच्या ते बोलतात आम्ही तुम्हाला सांगितलेलं सगळ्यांना सांगायला क्रिटिकल आहे सिच्युएशन. मी म्हटलं क्रिटिकल आहे, माझा माणूस तर बोलतोय, सिच्युएशन क्रिटिकल आहे मान्य, पण माझा माणूस बोलतोय माझ्याशी चांगलं. त्याचे 2 मित्र काल संध्याकाळी त्याला भेटून निघून गेले. क्रिटिकल आहे असं सांगितल्यामुळे तुमचे साईन वगैरे काय घेतले? साईन घेतल्या, माणूस पूर्ण शुद्धीत आपला नवरा वाचणार आहे या शुद्धीत राहूनच माणूस साईन करतो ना. थोडी नाही या हिशोबाने करतो की त्याला काय होईलच म्हणून तुम्ही काहीतरी करा. डॉक्टरकडे का आणतो आपण हॉस्पिटलला? मी ऑलरेडी या हॉस्पिटलला ह्याला 2दा ॲडमिट केला होता, त्या विश्वासावरती मी त्याला विचारते. जर तुम्हाला मी डॉक्टर नाही आहे, मला जे समोरून सांगाल तेच मी मान्य करते. मी तर माझे डिसिजन घेऊ शकत नाही, माझे सासू-सासरे घेऊ शकत नाही. तुम्ही जे बोलणार तेच मान्य होणार नाही. मग तुम्ही लोकांनी जर मला सांगितलं की क्रिटिकल सिच्युएशन आहे तर तुम्ही लोकांनी ते मान्य करायचं, तर तुम्ही करायला पाहिजे का ना पुढं काय करायचं. तुम्ही जर त्याला आकडी आहे, तुम्हाला मान्य आहे की त्याला पाणी पाहिजे, मग त्याच्याजवळ तुम्ही काय करता? त्यांना आज जाऊन देत नव्हते जास्त. मला ह्यांनी फोन केला 4 वाजता की तो पाणी करतो. मी म्हटलं डॉक्टरला सांगा, डॉक्टर करेल काहीतरी, मी येते म्हटलं. मी 4:30पर्यंत गेली घरात, तर मी झोपली होती. मला माहिती ना मी निघून आणि आता बोलतात आम्हाला सांगितलं सिच्युएशन क्रिटिकल कोणाची असते. माझ्याकडे पण ICUत होते, सिच्युएशन हार्ट क्रिटिकल होते, त्यातून तो माणूस बाहेर आला. सायन हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये माणूस बाहेर
एक विचारायचं आपला आक्षेप कसा आतापर्यंत तुम्ही बिल वगैरे किती पेड केले नाही का माझं मेडिकलमधून क्लेम झालेला आहे मेसेज आला होता त्यांचा त्याच्यानंतर आज रविवार असल्यामुळे त्याला पण काहीच पाणी माझं म्हणणं की तुम्ही त्याला थोडं तरी पाणी द्यायला पाहिजे तो म्हणतोय ना की मला पाणी द्या मला त्रास कमी होईल ते आता खोटा आरोप करतात की तो दारू मागतो तो माझ्या समोर बोलला की सरिता मला माझी दारूने वाटली तो काय अज्ञान होता त्याला शिक्षण मिळेल भलेही त्याची चूक होती आयुष्यात पण त्यांनी दारू मागेल का तुझ्या कंडिशनला ते होतं आमच्याकडे घडवड दारू मागतो तो बोला तुमच्याकडे पण दारू मागितली म्हटलं काय खोटं बोलतं असं तर पाणी मागतोय म्हटलं त्यांच्याकडे असे काही पुरावे आहेत का की तो जाग मागत होते ते बोलतात आमच्याकडे व्हिडिओ येतो मी तर नव्हती मी व्हिडिओ असू शकतो हावभाव असू शकतात पण शब्दशः असं त्याच्यामध्ये काय नाही, त्यांच्याकडे रेकॉर्डिंग वगैरे त्यांच्याकडे पुरावे आहेत कोण डॉक्टर कोण कसं बोलले ते असे कुठलेही डॉक्टर बोलत होते तुम्ही चेक्स करायचे ते रेग्युलर जे ज्यांच्याकडे मेन केस होते ते बोलत होते का त्यांचे असिस्टंट बोलत होते तेच म्हणत होते आम्ही म्हणतो ते पाणी मागचं सगळ्यांना माहीत होतं तिथे पण याला पण एक थेंब पण त्याला पाणी नव्हतं आता तुमचं बोलण्याचा उद्देश काय नेमकं काय पुढे काय करायचं तुम्हाला माझं नवरा असं तर जगामध्ये कुठं घडलेलं नाही असं मला माहीत होतं हायडा तुम्ही का बाहेरून प्रिपेअर नाही केला डॉक्टर का नाही बघितलं ह्याच्या आधी पण त्याला लिव्हर ॲक्सेसचा इश्यू झाला होता त्याला रिलायन्समध्ये अगदी ठणठणीत भरा करून बाहेर सोडला होता माझा डॉक्टर इथे नव्हता म्हणून मी इथं आणलं त्याला का तर तो परत आला तर त्याला इथे येता येईल आणि रिलायन्समध्ये मी डिरेक्टली घेऊन जाऊ शकत नव्हती एवढ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या आपल्याला ओळख तर पाहिजे म्हणजे जाणं होईल तेवढं आपल्याला गावकळ ओळख तर पाहिजे मी इथं केलं कारण माझं सगळं इथं मला वाटतं तुम्हाला असं वाटते का डॉक्टरने पाहिजे तशी त्यांची व्यवस्था घेतलेली नाही मग असं कारण त्यांनी फक्त बोलतात की आम्ही तुम्हाला सांगितलं क्रिटिकल सिच्युएशन आहे ते सगळे डॉक्टर सांगतात कारण मला दिसतंय मी नाही खोटं बोलत आहे पण जर तो रिस्पॉन्ड करतो तर तुम्ही थोडं त्याला रिस्पॉन्ड करा ना थोडं त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करा तुम्ही त्याला पाणी द्यायला पाहिजे होतं जो माणूस 3 दिवस झाले पाणी करतो तुम्ही पाणी द्या ताई मला एक सरळ सांगायचं माणूस हा गेलेला परत वापस तर येत नाही परंतु मला असं म्हणायचं का मला नुकसान भरपाई मला पाहिजे मी का त्याची लापरवाही घेतलेली आणि त्यांची व्यवस्था घेतलेली नाही नाहीच घेतली जर घेतली असते तर जो माणूस 3 दिवस म्हणजे एवढा फाईट करत होता अचानक 2 तासात त्या माणसाला मी नसताना काय मला तर माझ्या सगळ्या गोष्टी करत माझं नुकसान भरून द्या माझ्या मुलाचं काही माझ्या मुलाला मला कोणच नाही माझ्या मुलाचं काही मला काहीतरी फ्युचर बघायला पाहिजे ना किती मुलं आहेत तुम्हाला त्यांचं नाव काय शिवाय सरांचं नाव काय होतं पूर्ण अभिजित छगन शिकवणे आता 3 वर्षाचा होईल तो 3 वर्षाचे पण नाही हे वडील आहेत पण हे आहे. एकच मुलगा आहे. या बाईला काय करायचं एकच मुलगा या होता. सगळ्यांनी माझा नवरा एकटाच होता, माझी नणंद. मी तिची आई आहे मला काय वाटतं का नाही वर 3 वाजता करून ते म्हणजे मला पाणी दे मला पाणी मी दे तुमच्याकडे तो पाणी द्यायला म्हणत होता की पाणी दिलं असतं तर कदाचित वाचलं. थोडं तरी पाणी पाजायचं होतं तो मला म्हणत पण होता तू नको जाऊ तुला तो मला मारून टाक मी म्हटलं नाही असं काय होणार डॉक्टर चांगले आहेत म्हटलं मोठं टेन्शन नाही सगळ्या गोष्टी मला सतत नेहमी तुमच्या बोलण्यामधून एकच गोष्ट जाणवते की तुमचे पती तुम्हाला सांगत होते की मला हे लोक मारून टाकतील मला पाणी पाहिजे पाणी बरेच पाहिजे मला बोल असं मला वाटतं की तुमचा सरळ सरळ असा आरोप आहे की त्यांनी व्यवस्था घेतली नाही आणि या लोकांनी मारून टाकलेलं आहे नाहीच कारण जर घेतलीच असते जर तुम्हाला एवढं क्रिटिकल कंडिशन आहे तुम्ही म्हणताय ना मग तुम्ही त्याला वेळ ट्रीटमेंट देताय बोलताय रिझल्ट काय आहे माझ्यासमोर उदाहरण आहे माझा नवरा चालत आला आहे ज्या दिवशी ॲडमिट केलं त्या दिवशी त्याने एक मीटिंग अटेंड करून आला होता म्हणजे महापेमध्ये चालत आणलं त्याला इथे तर पाणी न देण्याचं कारण काय डॉक्टरचे काय त्यांचे ते पण काही म्हणतात असतील की कारण पाणी नाही असतील. पाणी दिलं तर पोटामध्ये त्याच्या इन्फेक्शनचं काढतंय ते परत भरा मी म्हटलं सर बरोबर आहे पण पाणी नाही दिलं तर ते सुकूनच जाणार ना आतमध्ये ज्या माणसाला तुम्ही 3 दिवस पाणी नाही दिलं त्याला आकडे यायची नाही तो डॉक्टरचा संशोधनाच्या विषय याच्यावर पण आपण संतृप्तपणे चर्चा करूया पण डॉक्टरचं त्यांचं पण कारण असतं पाणी न देण्यामुळं त्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात त्याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की तुमचा असा आरोप आहे की डॉक्टरने व्यवस्थित व्यवस्था घेतलेली नाही आणि आमची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे मला तर द्यायलाच पाहिजे नुकसान भरपाई. आता माझा नवरा तर तुम्ही आणून देऊ शकत नाही तुमच्या चुकीमुळे तो गेला आता माझं तर मला बघायलाच पाहिजे
माझं नुकसान भरपाई पाहिजेच्या सगळ्या गोष्टी म्हणून. तर मी 2 तास नव्हती, मी होती तोपर्यंत तो बोलत होता, सगळं करत होता. ते परत एकदा आपलं नाव सांगा. सरिता अभिजित शितोळे. सरिता अभिजित शितोळे, आम्ही तुमच्यासोबत आहे 24 न्यूज चॅनल. तुम्ही चिंता करू नका, पण जे काही व्यवस्थित आहे सर्व काही तुमच्यासोबत जे घडलेलं आहे झालेलं आहे, जिथून काय ॲडमिट तुम्ही झालेलं आहे आत्तापर्यंत तुम्ही कसे हे विषय टाळलेला आहे हा परिपूर्ण अशी माहिती सांगितलेलं आहे. याच्यावर निश्चितपणे आम्ही तुमच्याकडून मदत यांची आम्ही दखल घेतो. मॅडम आपलं नाव काय? संगीता छगन सुत्रा. आपण कोण आहात जे माहीत झालेले आहेत त्यांचे? हा विषय याच्या अगोदर बिमार कधी पडलेले आहेत? 2 वर्षापूर्वी तेव्हा ते ठीक झालेलं एकदम ओके झालं. मी सलाबाई किसन मिळते. माझी मुलगी सरिता अभिजित शिकलेला तिचं लग्न झालं हां. आणि मग ते आता परवा तिच्या पोटात दुखायला लागलं. तिला मला म्हणजे अभिजीच्या पोटात दुखते, बाळाला घेऊन जा. मी तिला बाळाला घेऊन गेलो. त्याची आई, माझा नातू, माझा मुलगा तिघांनी इथं ॲडमिट केलं. त्या टायमाला मग त्यांनी सगळं चालू केलं. त्या चालू करून त्यांनी सांगितलं की किती एवढी काही खराब हे नाही आहे, आम्ही इंजेक्शनचे दवा दिले, दुखायला थांबले. मुलीला सांगितलं तू नाही थांबली तरी चालेल, तू घरी जा. तर मुलगी म्हणजे त्या आयशी म्हणजे आता मी कशी घरी जाणार. पण सासूला घरी म्हणजे मला जेवण द्या. ती जेवण करून सासू घरात मला घेऊन आली. ती इथंच थांबली. सकाळची आली, आंघोळ केली, सासूला घरी घालवली, आंघोळ करून तर संध्याकाळची आम्ही सगळे इथं आलो. माझे मिस्टर आले, मी आलो, तिचा मुलगा आला, तिला मी घेऊन इथं आलो. रात्री 9 साडेनऊ वाजेपर्यंत इथंच आहे. मी गावावर जाऊन आम्ही गेलो वर. त्याला सांगितलं आम्ही कसं आहे. तर मम्मी मी चांगला आहे, मला काय झालेलं नाही. मम्मी मी चांगला आहे, फक्त मला पाणी द्या. पाणी द्या म्हटलं. डॉक्टर पाणी देण्यात आलं तर जबरदस्त डॉक्टरला पाणी द्यायला लावलं. डॉक्टर म्हणता तुम्ही म्हणताय पाणी द्या, पण आम्ही त्या पोटात घाण काढल्या. पाणी प्यायला जर त्याला अनेक तकलीफ येईल. तर म्हणलं असं काय होणार नाही, थोडं तुम्ही थोडं देत राहा. नाही पण त्याला एक चमच्यावर कमीना पाणी द्या, थोडं घाला, कारण त्याचं पूर्ण सुकलं आहे पोट. तुम्हाला बोलतोय की मग माझं पूर्ण सुकलं आहे. माझं सुकलेलं मी असं नाही पाणी मिळालं तर मला काय पण होईल. म्हणजे तुला काय होणार नाही, डॉक्टर थोडं पाणी का. तरी डॉक्टरांनी पाणी दिलं नाही. ती म्हणते की त्याच्या पोटातलं पूर्ण सुकच निघत आम्ही त्याला पाणी देणार नाही. हां मी त्याने जाणून बुजून त्याला पाणी न देता त्याने बळ त्याला मारलाय पाणी न देता. तुम्ही हेच माझं खरं आहे. माझा आरोप आहे त्याने मुद्दाम त्याने मारलंय पाणी न देऊन. आणि पोरीला सांगितलं की सांगितलंच नाही. सकाळी सिटी काम केलंय, MRI केले, सांगितलं पाहिजे ना. केल्यानंतर मला रिपोर्ट दाखवलेलाच नाही दिला. मला रिपोर्ट माहीत असताना आणि तर मी त्याला हलवलं असतं. मला आता कल्पना रमेश पवार, मी डोंबिवलीला असते. ज्या दिवशी ॲडमिट केली ना तेव्हापासून सतत कॉल चालू आहेत. सरिता कसं आहे, हाय बरं, काय सांगितलं, कंडिशन तर तशी क्रिटिकल सांगितलंय, पण तरी पण काय सांगितलं नाही, प्रयत्न चालू आहेत, व्यवस्थित होऊन जाईल. मग हे तुम्ही शब्द पहिल्या दिवशी का दिला. तिला तुम्ही गैरसमजात का ठेवलीत की हो व्यवस्थित. ती बोलली, मला स्पष्ट बोलले की डॉक्टर बोललेत की काही नाही, होऊन जाईल. आणि त्याला नंतर आपण बसून समजू. तिला काय मी बोलली, कदाचित हे जे झालंय ना त्याच्या वाईट सवयी निघून झाल्यासाठी देवाने हे आणलंय. मी तिला समजवते हे वाईट सवय अशी निघून जायची माणसाला घेऊन. मग तुम्ही पहिल्याच दिवशी का सांगता की क्रिटिकल आहे पण चांगला आहे, होऊन जाईल. तुम्ही तेव्हा सांगा ना आमच्या हातात काय नाही, हातवर करा. ही तुमच्यापेक्षा एक भले आहेत. स्वतः माझ्या मामाचा मुलगा 2 किडन्या पाण्याने भरलेला चांगला झाला. आणि जो माणूस हातावरून गेला होता, अजिबात शाश्वती नव्हती तो रिटर्न येईल, त्या माणसाला आज तुम्ही उभा बघताय. मग हा माणूस खाऊन पिऊन चांगला, पुरी टोटल बॉडी अल्कोहोलिक आहे. मग तुम्ही हातात पेशंट घेतला कशाला. ऑफिसमध्ये जाऊन नका ना जो पेशंट हातात हात तेव्हाच वर करा. तुम्ही आता मला सांगता मी पूर्ण बॉडी अल्कोहोलिक आहे म्हणजे काय ते अल्कोहोल घेत होते का ते. घेत असले तरी तेवढे नव्हते घेत की लोळून पडत होते. ऑफिस लाईनला इंजिनियर माणूस आहे, ऑफिस लाईनला, ऑफिसमध्ये त्याचे सर आहेत, त्यांनाही तुम्ही भेटा, त्यांच्याशी बोला. जिथे सर कुठे गेले त्यांच्याशी बोला की माणूस कसा आहे. रात्रंदिवस पियत नव्हता आणि जरी घेत होता कसाही होता. तुम्ही कंडिशन बघितली पहिल्या. तुम्ही काय म्हणता मी 2 दिवसापूर्वी सांगितलं. तिला विचारा 2 दिवसापूर्वी सांगितलं का की तुझा नवरा आम्ही वाचू शकणार नाही म्हणून. डॉक्टरच्या हिशोबाने सुद्धा अल्कोहोल जर घेत असेल, अल्कोहोलिक बॉडी आहे म्हटल्याच्या नंतर आता बोलतायत आम्ही नाही बोलतोय. डॉक्टर कोणी नाव काय डॉक्टरचं द्या. नाव काय त्या डॉक्टरचं नाव काय, काळेसारखं तुमचं नाव नाही माहिती, कारण नाही वाटतं काहीतरी. मला डॉक्टरचं नाव
त्यांनी जे तुम्हाला रिपोर्ट दाखवले, रिपोर्ट काय दाखवले मला मी रिपोर्ट? आत गेली ना, मी आत गेली तेव्हा त्यांनी रिपोर्ट हिला दाखवले. हे रिपोर्ट होते सकाळी कुठे? 7 मी वाजता गेली, झालं. मी सीधा आतमध्ये त्याच्यानंतर त्यांनी मला रिपोर्ट दाखवला, मला बोलवलंय मला. ऍक्शन मला नाही घेतली. बोलवलंच नव्हतं. बॉडी जाऊन चेक केली, म्हटलं ह्याच्यावर बॉडी का ठेवली तुम्ही? नाही आता काय करू शकत नाही, पण बघितलं मी 2 तास प्रयत्न केला. म्हणलं हा प्रयत्न तुम्ही आता करताय, बॉडी थंड पडायला आली म्हटलं. ह्याच्या वरती बॉडी आहे आयसीयू मध्ये, तरी बॉडी थंड पडते, कधी तुम्ही ऍक्शन घेतली नाही? आम्ही 2 दिवस म्हटलं 2 दिवसापूर्वी कधी सांगतात? 2 दिवसापूर्वी सिरियस होतं तेव्हा सांगतात. आज दुपारपर्यंत माणूस त्याच्या आईशी बोलतोय, तो सिरियस कसा असेल? माझ्याशी बोलला तो, मला बोला जाऊ नको नाही तर मला मारून टाकतील लोक. मी म्हणलं असं काही होणार नाही. मला एवढं लक्ष आहे की त्या लोकांनी व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही. आणि इव्हन त्यांचा एक डॉक्टर त्यांनी गायब केला, त्याला समोर येऊ दिला नाही. तुम्ही येणारी ह्या गोष्टीने तो डॉक्टरचं पळत काय नाव आला. तुम्ही सांगू शकता का? त्याच्या सर्व माहिती तुम्हाला असायला पाहिजे, माहिती घ्यायची. ऍक्च्युली ती एकटी होती, तिचं लक्ष सौर नवऱ्याकडे होतं. आणि ह्याच्यातनं म्हणजे येईल बाहेर ह्या आशेने तिने जास्त हे नव्हतं केलं. पण फाईलवरती सगळं नाव बिव सगळं आहे. आपण सगळं बाहेर येईल. तो डॉक्टर बी पण मी काय म्हणते, जर त्याला तुम्ही सांगताय की तो सिरियस आहे, पूर्ण बॉडी अशी आहे तशी आहे, मग तुम्ही हातात पेशंट घेता कशाला? नाही मला सांगायचं एक लिंक शब्द तुम्ही जाऊन वडील डॉक्टर कुठला पेशंटला सांगतो तुम्हाला माझं नाव घ्यायचे नाही पण कोणी सांगत. विचारतात नाही विचारत ना. आणि ही लोक सांगतात का गावा? नाही सांगत. नाही सांगत. मग आम्हाला कसं माहिती असलं? बरोबर. जेवढं दडवता येतील आता तेवढं रात्री त्यांनी दडवायचा मी प्रयत्न स्वतः केलाय. ते संतीला बोलून गेलो, बसून गेलो. तो त्यांना सांगितलं मी व्यवस्थित आहे, मला खाली पाणी पाहिजे, बाकी काही नको. माझं तब्येत चांगली आहे. हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा. आणि एक सेकंड एक पॉइंट आहे. तुम्ही सांगता की आम्ही आलो तेव्हाच क्रिटिकल आहे सांगितलं. मला सांगा आयसीयू मध्ये मेन पॉइंट आहे, आयसीयू मध्ये क्रिटिकल कंडिशन मध्ये माणूस असेल, तुम्ही मोठमोठे आता जे ठिकाणी जाता, आय थिंक तुम्हाला सगळं माहित असेल, क्रिटिकल माणसाबरोबर एकतरी माणूस असणं गरजेचं असतं की नाही? गरजेचं असतं. माणसासोबत खूप गरजेचं. आणि काय बोलतात, एकतरी माणूस ठेवा तुमचं माणूस क्रिटिकल आहे. तो डॉक्टर हिला काय बोलतो, इथं कोणी थांबलं नाही तरी चालेल. तो पहिल्याच critical रात्री. होता. पहिल्या रात्री तो क्रिटिकल होता, मग तू कसा काय हिला बोललास की तू जा इथून चालेल गेलीस तरी तो बरा आहे? याचा अर्थ माणूस क्रिटिकल नव्हता, आल्यानंतर झाला. मला एवढंच सांगायचंय, माझ्या पोरीचं आणि मुलासाठी मला क्लेम करायचंय. या हॉस्पिटलमध्ये आमच्या माणसांचा जीव गेला आहे. ह्यांच्या निष्काळजीपणाने ह्या हॉस्पिटलमध्ये जीव गेला आहे. ह्या हॉस्पिटलने भरपाई द्यायची. आम्ही इथून बॉडी हलवणार नाही. जे काही करायचं असेल ते करा, नाही तर इथेच काय ते होईल बस. आणि तुम्ही इतर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या प्रयत्नांचं खूप मी हे करते. हे अभिजित शितोळे. हे अभिजित शितोळेचे नातेवाईक, त्यांचे वडील आहेत, पत्नी आहे, बहीण आहे, त्यांची मावशी आहे, आई आहे. आणि त्यांच्या वेदना इथं मांडलेल्या आहेत 24 न्यूज चॅनलच्या समोर. आणि एक ग्वाही देतो आम्ही, 24 न्यूज चॅनल तुम्हाला न्याय देईपर्यंत तुमच्यासोबत आहे. आणि नक्कीच 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला न्याय मिळेल. अजूनही तिला आल्यापासून तिला म्हणताय की तो चांगला आहे, तो बरा होईल. कदाचित तेच तिच्या मनात घर करून बसलाय. तिच्या डोळ्यात पाणी नाही सर. अशा हॉस्पिटलला धडा शिकून दिला पाहिजे. खूप परिणाम वाईट कारण झाले काय तिच्यावर. करता तुम्ही? आज हिच्या वेळा द्या, उद्या दुसरा येऊ नये. उद्या गोरगरिबावर आणि तिला आमच्यासाठी लटकत असतील तर त्यांना सकाळी धनी बिल बोला. केलंय, सकाळी 100 ग्लव्सचं बिल केलंय. सकाळी 700 रुपयाचं बिल केला निघतं, हा. 700 रुपये. आणि हिला सुद्धा सांगण्यात ग्लव्स आणायला हिने झुमॅटोवरनं इथे 800 रुपये रेट आहे त्या ग्लव्सचा. त्या पोरीने पैसे बोलले 800 रुपये जाण्यापेक्षा बाहेर झुपटेवरून 400 रुपयाचे ग्लव्स मागवले. 100 ग्लव्स आता म्हणजे क्रिटिकल आहे. माणसाची गॅरंटी नाही. डायपर मागवता, इंजेक्शन हिच्या समोर नेलं आतमध्ये. डायपर मध्ये पाहिजे. बाहेरच्या प्राइसमध्ये इथल्या प्राइसमध्ये तुम्हाला वाटतं जमीन भरपूर फरक आहे. 100 ग्लव्स 800 रुपये, पर ग्लव्स 8 रुपीज. आणि तोच ग्लव्स झिप्टोवरून मागवला 400 रुपीज 100 ग्लव्स. बट 1 ग्लव्स 400 रुपीज आणि इथं 1 ग्लव्स 8 रुपीज. का लूटच आहे ना ही? सरस ही लूट काय मार आहे. माणसाच्या पुढे लूट नाही. डायपर लूट नाही बघत, पण माणूस तरी कुठे गेला आमचा 20 तुम्ही? रुपयाला मिळतं. हा? मी लोक 60 रुपयाला एक डायपर विकते. आता आम्ही उभे राहिलो तुमच्या समोर हे जाऊ condition दे, होईल. भाजी सोडून द्या. हे कसलं सकाळी 2-3 आणायला लागलं. हे सगळं बाकीचं हिसाब किताब दाखवू नका. आपल्याला काय बोलायचं तेवढंच बोला. परत द्या, नाहीतर माझं नुकसान होईल. हा, नुकसान भरपाई क्लेम पाहिजे. माणूस परत त्याला भरपाईला द्या. 3 वर्षाचा पोर आहे. अभिजित शितोळेचे मिसेस, त्यांचं म्हणणं असं आहे की माझा नवरा गेलाय. मी तुम्हाला सांगतो
मी डॉक्टर निलेश सरवैया या हॉस्पिटल ICU इंचार्ज म्हणून आहे. ठीक आहे. साधारणतः मला 2015पासून मी यात कार्यरत आहे. आपला पेशंट एक अभिजित चितोळे 31 वर्षाचा 21 तारखेला आपल्या हॉस्पिटलला आला कॅज्युअल्टीमध्ये. तेव्हा पेशंटचं कंडिशन क्रिटिकल होती. ऑलरेडी त्यांचा पोटाचं प्रेशर एकदम वाढलेलं. तेव्हा आम्ही ऑलरेडी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये कळालं का पँक्रियास ऑलरेडी सूज आली आहे, स्वादपिंड म्हणून. ठीक आहे. ऑलरेडी पेशंट क्रोनिक अल्कोहोलिक म्हणून आहे. त्याचा किडनी वन साइडेड लेफ्ट साइडेड किडनी नाही. ऑलरेडी त्यांचं कंडिशन क्रिटिकल असल्यामुळे आपल्याला ICUमध्ये त्यांना करावी लागली. आणि ICUमध्ये असताना आपण सगळं इमर्जन्सी जे काय ट्रीटमेंट आहे ते सगळं दिली. त्यांची वाईफ होते, त्यांना ऑलरेडी ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या गेल्या. ऑलरेडी आपण ज्या गोष्टी पेशंटचं सिच्युएशन कशी होती ते टाईम टू टाईम त्यांना सांगत होतो. BP कमी झालेला, त्या गोष्टी तेव्हा BP वाढवण्याचं वगैरे चालू केलेलं, त्या गोष्टी त्यांना सांगितलेलं. आज दुपारी अचानक 4 वाजता त्यांचा आकडी आली आणि पूर्ण हार्ट स्टॉप झालं. त्यावेळी आपण त्यांना सगळं इमर्जन्सी औषधं वगैरे दिली, CPR दिला, व्हेंटिलेशन केलं, व्हेंटिलेशनवर ठेवलं. आणि त्यावेळी आपण कमीत कमी 2 तास आपण त्यांना रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यात यश नाही आला. आपण जे काय डॉक्युमेंट आहे ते सगळं सेव्ह केलेले आहेत. ऑलरेडी आपण MHC केलेली आहे, पोलिसांना सगळं नोंदणी केलेली आहे आणि आपण PM साठी बॉडी पाठवतो. तर आपण आम्ही डॉक्टर निलेश सरवैया. निलेश सरवैया. सर तुम्ही सांगता की त्यांची एक किडनी फेल होती, काही किडनी नव्हती. एक किडनी नव्हती. आणि त्यानंतर असा छगन शितोळेच्या नातेवाईकांचा आरोप आहे की आम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरनी पाहिजे तशी ट्रीटमेंट घेतलेली नाही. बघा, पेशंट पाणी मागत होता. बघा साहेब, पेशंट पाणी मागत होता. पेशंटची जे पोटाचं जे प्रेशर आहे ना ऑलरेडी खूप जास्त होतं. आम्ही पोटातून नाकातून नळी टाकून 1500 ml पाणी काढलं, घाण पाणी. जे पँक्रियास जे स्वादपिंड आहे त्याच्यावर सूज आल्यामुळे ते सगळं जमा झालेलं पाणी होतं. आणि आपण ह्या कंडिशनमध्ये जर वरून पाणी दिलं अजून पेशंटची कंडिशन वर्सन होते. म्हणून आपण त्यांना फक्त तोंडाचं जे लिप्स आहे आणि जीभ आहे त्याला फक्त ओलं करण्यासाठी आपण थोडं एक अर्धा घूट वगैरे पाणी देऊ शकतो. असं नाही का, आपण ऑलरेडी त्यांना IV लाईन होती, IV आपण सगळं IV फ्लुइड्स देत होतो. सलाईनद्वारे सगळं इंजेक्शन वगैरे सगळं चालू होतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने योग्य तो तुम्ही आम्ही योग्य त्या ट्रीटमेंट दिलेली आमच्याकडे आहे. त्यांचं म्हणणं आहे की वारंवार आमचं पेशंट पाणी मागत होतं. आमचा पेशंट मेला तरी चालत होता, पण त्यांना जो पाणी दिलं असतं त्यांना ते कंडिशन कळत नाही. प्रॉब्लेम काय आहे, ऑलरेडी पेशंटचं पोटाचं जे प्रेशर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे, वाढवायचं नाही आहे. आपण पाणी दिल्याने ऑलरेडी पेशंटचं कंडिशन वाढणार होतं. म्हणून आपण देणं, आम्हाला पाणी देण्याचं काय म्हटलं, आम्ही पाणी का नाही देणार पेशंटला. जर पेशंटची कंडिशन जर चांगली राहिली तर पाणी द्यायला हरकत नसते आम्हाला. आम्ही ऑलरेडी सलाईनद्वारे आम्ही इंजेक्शन देऊन आपण सगळं ट्रीटमेंट देतो. हे ऑलरेडी त्यांची वाईफ होती, त्यांची आई होती, त्यांच्या सगळ्यांना सांगितलं, सर्जनचे ओपिनियन घेतलं. हे सगळं त्यांना टाइम टू टाइम हे सुद्धा होतं की आम्हाला वेळोवेळी आम्हाला पाहिजे त्या वेळेस आम्हाला ते रिपोर्ट दाखवले नाही. रिपोर्ट काय झालं ते दाखवलं. त्यांची वाईफ आहे, ऑलरेडी फक्त त्यांची वाईफ होती ॲडमिशनच्या टायमाला आणि त्यांचे आई वडील नंतर आले. त्यांच्या आई वडिलांना पण सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता ते झालेले माहीत झालेले घटनेच्या नंतर आता पोलीस वगैरे डिपार्टमेंट तुमचं काय झालं, चर्चा काय झाली याच्यावर? आम्ही ऑलरेडी त्यांना जर काही असेल तर आम्ही MHC केलेली, ऑलरेडी PM साठी बॉडी केलेली आहे. आमच्याकडे CT स्कॅन रिपोर्ट ऑलरेडी रेडी आहे. PMचं जे रिपोर्ट येऊ द्या त्याच्यावरती डिस्कस. तर त्यांचा तर म्हणणं संपूर्ण आरोप आहे की आमची भरपाई द्यावी. आम्ही आमच्याकडून पूर्ण ट्रीटमेंट दिलेली आहे, पूर्ण योग्य ते ट्रीटमेंट दिलेली आहे. त्यांना जर वाटत असेल, त्यांचं डॉक्टरचे कोणी पॅनल असेल त्यांच्याशी आम्ही डिस्कस करू. तुमच्या ज्या नर्सने जी स्टेटमेंट दिली दुपारी की तुमचा पेशंट ओके आहे, त्याबद्दल काय? ओके नाहीच आहे ना. नाही पण तुमच्या नर्सने जी स्टेटमेंट दिली ती सांगतो तुम्हाला. स्टेटमेंट त्या नर्सला समोर आणावे असं बोलतो ना. तुम्ही नर्सला कोण हा विचारता, नर्स ट्रीटमेंट देते का? डॉक्टर ट्रीटमेंट देतात. स्टेटमेंट द्यायला तुम्ही पण नव्हता सर. तुम्ही डॉक्टर इश्यू काय त्याचा माहिती आहे, ज्यावेळी यांचे दुसरे सर होते तिथे ICU मध्ये त्यावेळी हे तिथे नव्हते. ऐका पाहिजे आम्हाला बोलतो माझं तुम्ही बोला. त्यावेळी तिथे नव्हते ICU मध्ये, त्यांचे दुसरे सर होते तिथे. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की तुमचा पेशंट ॲक्च्युली नॉर्मल कंडिशनमध्ये आहे, म्हणजे जास्त हायपर नाही, नॉर्मल कंडिशन. माझ्याकडे ऑलरेडी पेशंटचा रेकॉर्ड ते असं आम्हाला माहिती आली पूर्णपणे. त्याच यांच्या सरांनी सांगितलं की तुमचा पेशंट नॉर्मल आहे, काय घाबरायची काय कंडिशन नाही आहे एवढी पण. आणि ॲक्च्युली 4 ते 5च्या मध्ये यांची हेच आहे की तुमचा पेशंट हे झाला. हेच आम्हाला कन्फर्म करायचं आहे. यांनी 6 वाजल्यापासून यांचे जे डॉक्टर होते ते कुठे यांनी हे केले आम्हाला माहीत नाही. प्लस यांची जी हे लोक बोलतात की आया होती ती 6 वाजल्यापासून इथे ICU मध्ये आम्ही वाट बघत बसलो की साहेब त्यांना बोलवा. यांनी त्यांना अवेलेबलच केलं नाही. अजून पण ती आहे इथे नाही आहे.
ही स्टेटमेंट आम्हाला त्यांच्याकडून बोलून घ्यायची आहे, पण त्यांनी अजून त्यांना उभंच नाही केलं पूर्णपणे. त्यांना आम्हाला आता हे सांगत आहे की रिपोर्ट सर्व रेडी आहेत. आम्ही आता आल्याच्या नंतर यांना चौकशीसाठी एक पेपर विचारला, त्याच्यावरती फक्त एक नॉर्मली जसं आपल्या व्हॉट्सअपवरती पेपरवरती लिखाण असतं तसं लिखाण करून त्यांनी फक्त दिलं आहे ना. त्याच्यावरती पेशंटचं नाव आहे, त्याची कॉपी आहे का? हा कॉपी आहे, त्याच्याकडे पण आहे कॉपी, आम्ही दाखवतो. ते नंतरला गेले जेव्हा टायमाला आम्ही क्वेश्चन केला ना त्यांना, त्याच्यानंतर आम्हाला ते लोक त्यांच्या लेटर हेडवरती दाखवतात की हे घ्या, आता आमच्याकडे पेशंटचं नाव आहे, डेट आहे आणि टायमिंग टाकलं. जेव्हा तुम्हाला स्थिती दाखवली हो, त्या लेटरवरती ना कोणाचं स्टेटमेंट आहे, त्याच्यावर काय लिहिलं होतं तुम्ही? फक्त एवढं त्याच्यावरती लिहिलं होतं की आपला एक्सरे कधी काढला आहे, त्यांचा प्रोसिजर काय काय झाली ना तीच लिहिली. मग कोणत्या बेसिसवरती की तो आमच्या पेशंटचाच केलं करू, त्याच्या जर आम्हाला तुम्ही तो कॉपी दाखवताय, त्यांना तर हा रिपोर्ट बनवावाच लागतो ना पेशंटचा. पेशंट पण त्याच्या पेशंटवरती नाव असतं ना. तुमचं म्हणणं त्याच्यात नाव नसताना आम्हाला दाखवलं दुसऱ्या पेशंटचा असू शकतो. त्याचा काय उद्देश असू शकतो? त्याचा उद्देश असा असू शकतो की हे फेक डॉक्युमेंट बनवतात आहे, फेक डॉक्युमेंट बनवतात आहे. जर तुम्ही आणि कधी रिपोर्ट काढला तशी आता यांचं स्टेटमेंट असं आलंय की 4:30ला डेट झाली. जे त्यांचे मेवणे होते त्याला तर 5 वाजता सांगितलं लास्ट एसीची कार्ड आहे. बरोबर आहे तुमचं साहेब, तुम्ही किती वाजता सांगितलं किती वाजता, पण तुम्ही त्या जे त्यांच्या आई होत्या त्यांना कुणालाच कळून नाही दिलंय की त्यांच्या पेशंटची डेट झाली की काय झालंय. याच्यावरती डॉक्टरांचं काय म्हणत आहे, ते होते काय ते डॉक्टर होतेच नाही. ऑलरेडी 4 वाजतापासून आम्ही ट्रीटमेंट देतोय पेशंटला. आकडी आली त्या मी काय साहेब मी साहेबांना मी सरांना एकच आता 4 वाजता डेट झाली, 4 वाजता डेट झाली असं सांगतोय. म्हणजे दोन्ही गोष्टी या फसवतात. बोलण्यामध्ये विसंगती आहे. आम्ही तेच म्हणतोय जेव्हा डॉक्टरांचं एकही स्टेटमेंट बरोबर नाही. सीपीआर देऊन पण पेशंटचं रिवाइव्ह नाही झाला, त्यावेळी आम्हाला आयसीजी काढून आम्हाला ते गोष्ट डिक्लेअर करावी लागेल का पेशंटचं सर्व्हायवल नाही आहे. ऑलरेडी आम्ही या गोष्टीत पूर्ण इमर्जन्सी औषधं देऊन प्रयत्न केला. त्यांची आई आहे, त्यांचे वाईफ सगळ्यांना इन्फॉर्म केलं त्या ठीक आहे. त्यांच्या छगन शितोळे यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं त्यांच्यासोबत न्यायालयाला आम्ही सोबत आलो आणि त्यांनी सगळं काही सविस्तर काय काय दवाखान्यामध्ये कसं घडलं आम्ही सगळी केलं आणि त्यांचा असा आरोप आहे की आमच्या पेशंटला इथं मारले. आणि सर आमचा जो पेशंट आहे तो यांच्याकडे अल्कोहोल पण मागत होता त्यांच्याकडे. ते काय खरं आहे की आम्हाला काय माहिती. व्हिडिओ आहेत, रेकॉर्डिंग आहे. ते आम्हाला बोलले, यांची स्टेटमेंट होती, टोटली पूर्ण यांची स्टेटमेंट आमची स्टेटमेंट नाही. क्रोनिक अल्कोहोलिक आहे, त्यांचं लिव्हर पूर्ण खराब झालंय, स्वादपिंड खराब झालंय, किडनी एक साइडेड नाहीये. आणि या कंडिशनमध्ये जर स्वादपिंडाला जर सूज आली आहे तर आपल्याला त्या कंडिशनला त्यांना पाणी नाही देता येत, अल्कोहोल कुठून देणार? तर तो पेशंट तुम्हाला अल्कोहोल मागत होता? त्याचा ते हे नव्हते ना, ते डिपेंडेंट होते ना साहेब. आमच्यासमोर काय बोलले बघा ना. त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर मला सांगत होते की तुमचा पेशंट मला नेहमी अल्कोहोल मागत होता. नाही, त्यांची वाईफ समोर त्याने मागत की मला दारू आणून दे, मला घरी घेऊन येतात, असं ते बोलले होते वाईफला तुमच्यासोबत समोर. आमचे जे आहे स्टाफ त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं तसं. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही असा ग्रहित धरला की पेशंट तुमचा अल्कोहोल मागत होता. त्यांनी तसं आता ते तर आता पेशंट पूर्ण डिपेंडेंट आहे साहेब. अल्कोहोल विड्रॉलमध्ये ते पेशंट मागणारच अल्कोहोल. अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम असतो त्याच्यामध्ये ते पेशंट अल्कोहोल मागतो, पाणी मागतो. नाही ना ठीक आहे, कंटिन्यू कर. तुमचं सांगा, पुढचं सांगा. त्यांनी डॉक्टर साईज नाही डॉक्टर निलेश डॉक्टर निलेश साहेब आहेत, साईज नेतीस हॉस्पिटल. आज मी झालेले छगन शितोळे यांच्या ट्रीटमेंटबद्दल साहेबांनी पूर्ण केस हाताळलेली आहे. त्यांची टीम पण आहे याच्यासोबत आणि आम्ही आमच्या सर्वतोपरीने आम्ही प्रयत्न केलेले असे डॉक्टरचं म्हणणं आहे. डॉक्टरच्या समोर त्यांचे नातेवाईक सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्यासमोर त्यांच्या अगेन्स्टमध्ये सांगतात, त्याच्या समोरासमोर आरोप करतायत की आमच्या पेशंटला इथं मारलं गेलेलं आहे असा आमचा आरोप आहे आणि पाहिजे तशी आमची व्यवस्था घेतली गेली. परंतु आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी सदैव याच्यासोबत आहोत. आणि सर विचारायचं आहे, ज्यावेळी ट्रीटमेंट चालू होती त्यावेळी ते अवेलेबल होतं हे पण त्यांना कन्फर्म करायचं. त्यांना जेव्हा त्यांच्या पतीला ॲडमिट केलेलं आहे आणि ॲडमिट केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं होतं की यांची तब्येत फार क्रिटिकल आहे. क्रिटिकल असल्यामुळं तुम्ही व्यवस्थेसाठी तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, आम्ही तयार आहोत. परंतु त्यांच्या पेशंटना वारंवार पाण्याची मागणी करत होता आणि यांचं म्हणणं असं होतं की त्यांना पाणी द्यावं. पण डॉक्टरचा उद्देश वेगळा असेल. कदाचित डॉक्टरचं म्हणणं असेल की त्यांना पाणी जमणार नाही कारण त्यांच्या पोटातली घाण काढली होते. जर यांना नेहमी सतत पाणी देत जाऊ तर परत पोटामध्ये यांना त्रास होईल. डॉक्टरचं म्हणणं असं असेल
पण यांचा असं सरळ आरोप आहे की आमच्या पेशंटची काळजी घेतलेली नाही. आमच्या पेशंटला यांनी पाणी नाही दिलं, त्याच्यामुळे लाकडी आलेले आहे आणि त्याचा मृत्यू झालेला हा आमचा आरोप आहे. त्यांच्या पत्नी आहे, त्यांची आई आहे, यांनी आम्हाला स्पष्टपणे इथे सांगितलेले आहे. साई स्नेहदीप हॉस्पिटल 24 न्यूज चॅनल, कॅमेरामन सुदाम दोरे.